सीबीडी पारसी खिल डोंगरावरती जाताना डावीकडे एक राहुल नगर नावाची वसाहत आहे. तिथे 2 वर्षापासून पाणी समस्या आहे. त्यांना अत्यंत कमी दाबाने पाणी येतं. बऱ्याचदा असं होतं की त्यांना पाणीच येत नाही. आमच्या असं निदर्शनास आलं आहे की तिथल्या स्थानिक राजकीय लोकांचा दबाव म्हणजे एवढी क्रूरता राजकीय नेते ठेवतात की लोकांना पाणी मिळू नये यासाठी ते आपलं राजकीय वजन वापरतात. ही अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे. लोकांना पाणी मिळावं यासाठी मनसेचे विभागाध्यक्ष भूषण कोळी, उपविभागाध्यक्ष विनोद लांडगे यांनी काही दिवसापूर्वी अधिकारी अरविंद शिंदे यांची भेट घेतली होती. त्यांनी आश्वासित केलेलं मनसेला की तुम्हाला तुमचा पाणी प्रश्न काही दिवसामध्ये सुटेल. पण आपण बघतोय की त्यांचे कंत्राटदारच अधिकाऱ्यांच्या पेक्षा मोठे समजायला लागलेले आहेत. कंत्राटदार अधिकाऱ्यांचं ऐकत नाहीत आणि त्यांचा जो पाणी प्रश्न आहे एवढ्या वर्षापासून त्यांनी सांगितलेलं की आम्ही जी पाईपलाईन आहे ती अजून जास्त जाडीची टाकू, तिथली टाकी अजून जास्त पाणी भरेल असे आम्ही बांधू. पण ते आश्वासन बऱ्याच वर्षापासून ते पाळत नाहीये. यासाठी मनसेने आज हंडा मोर्चा महानगरपालिकेवर काढलेला होता आणि पालिका अधिकारी आता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जाधव हे स्वतः तिथं पाणी दौरा करायला येत आहेत. कंत्राटदाराने तिथे बोलवलेलं आहे आणि तिथे ऑन द स्पॉट जे दूध पाणी होऊन जाईल अशी आमची अपेक्षा आहे. जे स्थानिक राजकीय तुम्ही नेते बोलत आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुधारी पक्षातले आहेत. असं असताना सुद्धा हा त्रास होतो. तुम्ही त्यांना काय इशारा द्याल? जर असा त्रास त्यांनी सततचा चालवला कॉन्ट्रॅक्टर किंवा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमचा इशारा काय असेल त्यांना? मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या निदर्शनास गोष्ट आणून देतो की तुमचे नवी मुंबईचे जे माजी नगरसेवक आहेत, जे जिल्हा लेवलचे पदाधिकारी आहेत, एवढं घाणेरडे कृत्य करतात की लोकांना पाणी मिळू नये यासाठी आपला राजकीय दबाव वापरतात. पण त्यांनी लक्षात ठेवावं, यापुढे जर प्रश्न सुटला नाही तर आम्ही त्या नेत्यांच्या घरी जाऊनही त्यांना धडा शिकल्याशिवाय राहणार नाही.